Dear student, in the last lecture we have seen periodic trends in the modern periodic table. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण त्या ठिकाणी असणारी काही आधुनिक आवर्त सारणी जी आहे, तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये असणारे जे काही आवर्ती कल जे आहेत तर ते आवर्ती कल त्या ठिकाणी पाहिजे. इन इट वी हॅव सीन व्हॅलन्सी. त्याच्यामध्ये असणारे जे काही संयोजी जे आहेत तर त्या संयोजीविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली की सर्वसाधारणपणे व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड by the numbers of electrons present in the outermost cell of its atom. त्याच्यामध्ये असणारे काही संयोजक जे आहेत तर त्या संयोजकाची व्याख्या आपण पाहिली की मूलद्रव्याची असणारी काही शेवटची कक्षा जी आहे तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत, संयोजक इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्यालाच आपण त्या ठिकाणी व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला असणारे काही पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल तो आपल्याला पाहायचा आहे ॲटॉमिक साईज. पहिला आपण त्या ठिकाणी व्हॅलन्सी, दुसरा आपल्याला पाहायचा आहे ॲटॉमिक साईज, अणु आकार. आता काय दिलेले, यू हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट साईज ऑर व्हॉल्यूम इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द मॅटर. का आकारमान हा द्रव्याचा मूलभूत अशा प्रकारचा गुणधर्म आहे हे आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिले. द साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. अणूचा आकारमान कशाने दाखवतात तर त्या ठिकाणी त्याची असणारी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येने त्या ठिकाणी दाखवतात. काय सांगितलेले, द साईज ऑफ द ॲटम, the size of an atom is indicated by its radius. अणूचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो अणूचा आकार कशाने दाखवला जातो तर त्याची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येनं त्या ठिकाणी दाखवला जातो. आता ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणायचं पहा की ॲटॉमिक रेडियस is the distance between the nucleus of the atom and its outermost cell. अणुत्रिज्या म्हणजे काय तर अणुकेंद्रक आणि असणारे जे काही आउटरमोस्ट सेल, बाह्यतम अशा प्रकारचं असणारे जे काही कवच याच्यामधील असणारे जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. काय व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी सांगितली तर या ठिकाणी असणारी काय ॲटॉमिक रेडियस, या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस आपल्याला व्याख्या जी आहे ती व्याख्याची ठिकाणी पाहिजे की ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणतो. ॲटॉमिक रेडियस तर इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस between the nucleus of an atom and its outermost cell. कशाला म्हणतो तर या ठिकाणी अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक. काय केलंय हे अणुकेंद्रक आणि असणारे काही बाह्यतम कवच याच्यामधील जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला म्हणतो आपण अणुत्रिज्या. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट पिकोमीटर. ॲटॉमिक रेडियस जे आहे तर ती कशामध्ये एक्सप्रेस केली जाते, काय सांगितलं आपल्याला, पिकोमीटर, बरोबर, किंवा त्याला शॉर्टकटमध्ये त्या ठिकाणी काय म्हणतो आपण पीएम त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी पिकोमीटर. आता हे पिकोमीटर काय सांगितलंय, विच इज द स्मॉलर दॅन नॅनोमीटर. आणि जे काही पिकोमीटर जे आहे तर ते पिकोमीटर नॅनोमीटरवरून लहान अशा प्रकारचं एकक त्या ठिकाणी.
1 पिकोमीटर काय सांगितलेले की 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 -12 काय म्हटलेले मीटर त्या ठिकाणी म्हटले. 1 पिकोमीटर म्हणजेच काय म्हटले 10⁻12 मीटर त्या ठिकाणी म्हटले. पाहतो पुढे की सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडाय आर गिव्हन हिअर. पुढे आपल्याला काही मूलद्रव्ये आणि त्यांच्या असणाऱ्या काही अणुत्रिज्या ज्या आहेत तर त्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. आपल्याला या ठिकाणी काही एलिमेंट्स आणि त्याच्या ॲटॉमिक रेडियस पिकोमीटरमध्ये दिलेले आहेत. ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम आणि त्यांच्या असणारे काही ॲटॉमिक रेडियस ज्या आहेत तर त्या ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. आता याच्यावरून काय सांगितलेलं आपल्याला की यूज युअर ब्रेन पॉवर, डोकं चालवायचे की बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द पिरियड टू विच द अबव्ह एलिमेंट्स बिलॉंग. काय प्रश्न आहे की आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्यांचं आवर्त जे आहे पिरियड जो आहे तर तो पिरियड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी सांगितले की आपल्या लक्षात येताना दिसते द अबव्ह एलिमेंट्स बिलॉंग्स टू द ग्रुप 1. ही सर्वच्या सर्व असणारी जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर ती मूलद्रव्ये काय सांगता येईल दीज एलिमेंट्स बिलॉंग्स टू द. ही सर्वसाधारणपणे ही जी असणारी जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर ती मूलद्रव्ये कोणत्या पिरियडमध्ये आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. बिलॉंग्स टू द पिरियड आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पिरियड नंबर 2 की ऑक्सिजन, बेरियम, कार्बन, नायट्रोजन, बेरियम, लिथियम ही सर्वच्या सर्व असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी ग्रुप नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी आहेत. दुसरं अरेंज द अबव्ह एलिमेंट्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडाय. वरील मूलद्रव्ये जे आहे तर ती अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. तर सर्वसाधारणपणे कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला उतरत्या क्रमाने लिहिता येईल तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहा सेकंड क्वेश्चनचं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर जे आहे तर ते उत्तर द्यायचे की दीज एलिमेंट्स सांगता येईल दीज एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द डिक्रीजिंग. कशाची डिक्रीजिंग सांगितली आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडाय. म्हणजे काय करायचं आपल्याला सर्वात मोठं. आता सर्वात मोठं कोणतं दिसतंय आपल्याला लिथियम. म्हणजे काय सांगता येईल पहिलं लिथियम किती आहे ॲटॉमिक रेडाय 152 बरोबर. त्याच्यानंतरचं कोणतं आहे बेरिलियम ॲटॉमिक रेडियस दिलेली 101. त्याच्यानंतरचं कोणतं दिसते आपल्याला बोरॉन बरोबर. बोरॉन किती आहे 88. त्याच्यानंतरचं कोणतं दिसतंय कार्बन किती आहे 77. त्याच्यानंतरचे पुढे कोणतं दिसतंय नायट्रोजन किती आहे ॲटॉमिक रेडियस 74 आणि ऑक्सिजनचं किती आहे 66. अशा पद्धतीने अणुत्रिज्या ज्या आहेत तर त्या अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने आपल्याला हे त्या ठिकाणी लिहित. तिसरा क्वेश्चन आहे पहा डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. ही जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी आधुनिक आवर्त सारणी जी आहे पान नंबर 23 वर असणारी तर ह्या आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्तनाच्या आकृतिबंधाशी त्या ठिकाणी ती जुळते का. काय सांगता येईल काय त्याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. आता काय सांगता येईल
ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 मीन द पोझिशन चेंज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय द 1 unit at a time, but the electrons are added to the same orbit and thereby increases the pull toward the nucleus, which decreases the size of the atom. आता काय सांग की मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर त्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आता डावीकडून उजवीकडे कुठे जायचंय पिरियड मध्ये आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अनुक्रमांक जो आहे तर तो अनुक्रमांक काय होता नसतो एकने त्या ठिकाणी वाढतो. याचा अर्थ काय की केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकावरचा असणारा तो काही धनप्रभार जो आहे तर तो धनप्रभार त्या ठिकाणी एकने वाढतो. त्याच वेळेला डावीकडून उजवीकडे जात असताना असणारे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन सुद्धा सेम ऑर्बिट ते असणारे जे काही कक्षा जे आहे तर त्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनचे ऍडिशन त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी ऍडिशन त्या ठिकाणी झाल्यामुळे काय होता नसतंय की केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकावरचा असताना तो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी वाढताना दिसतो आणि याच्यामुळं अणूचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार काय होता नसतो तर त्या ठिकाणी वाढताना दिसतो. झालं. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न पहा की विच ऑफ द अबव्ह एलिमेंट हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. काय प्रश्न विचारलेला आहे की बिगेस्ट ॲटम कोणता आहे. आता सहज आपल्या लक्षात येत नसते की असणारा काही बिगेस्ट ॲटम जो आहे तर तो बिगेस्ट ॲटम कोणता आहे तर त्या ठिकाणी लिथियम आहे. या ठिकाणी तिसऱ्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की बिगेस्ट ॲटम कोणता आहे लिथियम. कशावरून त्याचे ॲटॉमिक रेडियस किती दिलेलं आपल्याला 152 आणि दुसरं काय विचार आपल्याला द स्मॉलेस्ट ॲटम सर्वात लहान अणु स्मॉलेस्ट ॲटम. तर सर्वात स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस किती आहे 66. कशाची आहे ऑक्सिजन. जे ऑक्सिजन जो आहे तर तो सर्वात लहान अशा प्रकारचा त्या ठिकाणी अणु या ठिकाणी आहे तिथे. त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न पहा व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ द ॲटॉमिक रेडियस व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड. आधुनिक आवर्त सारणीचा विचार करतो. याचा विचार न करता आपल्याला आधुनिक आवर्त सारणीचा विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा काय सांगितलेले की एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्तिकल त्या ठिकाणी काय दिसतो. पहा की व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट डावीकडून उजवीकडे जात असताना काय होताना दिसतंय ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. आता ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय की नाही ते आपल्याला लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे लिथियमचा अनुक्रमांक 3 बेरिलियमचा 4 5 6 7 8 अशा प्रकारचे त्यांचे अनुक्रमांक आहेत. काय सांगता येईल की व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर विदिन ए पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. अनुक्रमांक काय होता नसतो वाढताना दिसतो. त्याच वेळेला असणारं काय ॲटॉमिक रेडियस जे आहे तर ते ॲटॉमिक रेडियस काय झालेली कमी कमी होताना दिसते. ॲटॉमिक नंबर काय झाला इन्क्रीज झाला. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला की असणारी काय अणुत्रिज्या जी आहे तर ती अणुत्रिज्या काय होता नसते डिक्रीज त्या ठिकाणी होता नसते आणि देअरफॉर ॲटॉमिक साईज ग्रॅज्युअली डिक्रीजेस. आणि याच्यामुळे काय होता नसते अणु आकार जो आहे तर तो अणु आकार त्या ठिकाणी कमी होतो. पण याच्यावर आधारित असणारे ते काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलेले. याच्यावर आधारित आपण जे काही प्रश्न पाहिलेत तर ते मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलेले येते. त्याच्यानंतर पुढे आता यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड. आता या ठिकाणी पिरियड नंबर 2 आपण त्या ठिकाणी दाखवतो. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की डावीकडून उजवीकडे जात असताना काय होतं नसतंय तर त्या ठिकाणी असणारे काही अणुत्रिज्या जी आहे तर ती अणुत्रिज्या काय झाली कमी कमी होताना त्या ठिकाणी दिसते.
द रिझन बिहाइंड धिस इज ॲज फॉलो. याच्या मागचं कारण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पहा की व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. ही डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्या लक्षात येतं नसते अनुक्रमांक काय झालेला आहे, एक एकने त्या ठिकाणी काय झालेला दिसतोय, तर त्या ठिकाणी वाढलेला दिसतो. बरोबर. पुढे आपल्याला सांगता येईल मिनिंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट ॲट ए टाइम. याचाच अर्थ काय की केंद्रकावरील असणारा जो काही धनप्रभार जो आहे तर तो धनप्रभार सुद्धा काय होत असतो, एकक रूपाने काय होता नसतो, तर त्या ठिकाणी तो वाढत जाता दिसतो. However, the additional electron gets added to the same outermost cell. असं होत असताना त्यामध्ये भर पडलेले जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत, याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 4, 5, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये सेम कक्षामध्ये त्याच कक्षेमध्ये भर पडलेले जे काही इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन काय होता नसतो, बाह्यतम कवचामध्ये त्या ठिकाणी काय होता नसतो, जमा त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि ड्यू टू increased nuclear charge, the electrons are pulled toward the nucleus to a greater extent and thereby the size of the atom decreases. याच्यामुळे काय होताना दिसतंय, तर वाढीव अशा प्रकारचा असणारा जो काही केंद्रकीय असणारा जो काही धनप्रभार जो आहे तर त्या धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन काय केला, तो केंद्राकडे त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ओढला जातो आणि याच्यामुळं अणूचा आकारमान काय आता नुसतं कमी त्या ठिकाणी होत जात. येते पुढे सम इलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस आर गिव्हन हिअर. आता पुढे पुन्हा अशाच प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर आता पुढे काही मूलद्रव्य आणि त्यांच्या ॲटॉमिक रेडियस आपल्याला या ठिकाणी दिलेले की पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सीशियम आणि लिथियम यांच्या त्या ठिकाणी अणुत्रिज्या ज्या आहेत तर त्या अणुत्रिज्या त्या ठिकाणी दिलेले आहे. याच्यावर आपल्याला पुन्हा यूज युअर ब्रेन पॉवर. पहिला क्वेश्चन आहे बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप टू विच द अबव इलेमेंट्स बिलॉंग. आता या ठिकाणी जी इलेमेंट्स दिलेले आहेत तर हे इलेमेंट्स आधुनिक आवर्त सारणीमध्ये पाहून वरील मूलद्रव्यांची नावं आपल्याला त्या ठिकाणी सांगायला सांगितली. तर पेज नंबर 23 वर मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे, सीशियम आहे. हे ग्रुप नंबर 1 मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की these elements belongs to the group number 1. ग्रुप नंबर 1. पुढे त्या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला ग्रुप नंबर 1 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे आढळून येताना दिसतात. सेकंड क्वेश्चन आहे अरेंज द अबव इलेमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. ही जी काही मूलद्रव्य जी आहे तर ती मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने खाली पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मांडायला सांगितली. आता कशी मांडायला सांगितली. आता सेकंड क्वेश्चन द अबव या ठिकाणी आहे आपली द अबव इलेमेंट्स आर सांगितले द अबव इलेमेंट्स आर अरेंज्ड vertically downward in an increasing काय सांगितलं आपल्याला increasing atomic rate अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमानं आपल्याला त्या ठिकाणी मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी करायची. मग आता सर्वात लहान कोणतं दिसतंय इथे मी पहा लिथियम आहे. किती आहे 152. त्याच्यानंतर कोणतं लिहिता येईल आपल्याला सोडियम लिहिता येईल. सोडियम किती आहे 186.
त्याच्यानंतर दुसरं कोणतं लिहिता येईल आपल्याला, पोटॅशियम किती आहे 231, बरोबर 231. त्याच्यानंतरचं कोणतं लिहिता येईल, रुबेडियम किती आहे 244. आणि शेवट कोणता आहे, सीशियम 260. अशा पद्धतीने अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने आपल्याला अशा पद्धतीने मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी करता येते. त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे पहा, डज द अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी आवर्त सारणीच्या गण 1च्या आकृतीबंधाशी त्या ठिकाणी ती जुळते का. द अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेट. तर ग्रुप नंबर 1 मध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, तर सुरुवातीला त्या ठिकाणी लिथियम आहे, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीशियम अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती जुळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आता चौथा क्वेश्चन आहे, विच ऑफ द अबव्ह एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट एलिमेंट. हे जे काय आपल्याला तक्ता दिलेला तर याच्यामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगायची. मग याच्यासारखं उत्तर लिहिलेलं आपल्याला इथे चौथा आकडा, द बिगेस्ट ॲटम, सर्वात मोठा. आता सर्वात मोठा कोणता दिसतोय, सीशियम. कोणता आहे, सीशियम. किती आहे, ॲटॉमिक रेडियस 262. आणि द स्मॉलेस्ट ॲटम, स्मॉलेस्ट ॲटम सर्वात लहान. सर्वात लहान कोणता दिसतोय, सोडियम. सर्वात लहान त्या ठिकाणी लिथियम. लिथियम किती आहे 152. म्हणजे सर्वात मोठा अशा प्रकारचा अणू जो आहे तर तो सीशियमचा आहे आणि सर्वात लहान अणू जो आहे तर तो लिथियमचा त्या ठिकाणी. पाचवा प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ द ॲटॉमिक रेडाई डाऊन ए ग्रुप. वरून खाली येत असताना पहा, एका गणामध्ये वरून खाली येत असताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल त्या ठिकाणी दिसतो का. आता काय सांगता येईल की व्हाईल गोईंग डाऊन ए ग्रुप द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. पहा ॲटॉमिक नंबर काय झालेला दिसतो आपल्याला, वाढलेला त्या ठिकाणी दिसतो. अनुक्रमांक ॲटॉमिक नंबर नाही तर ॲटॉमिक रेडियस जो आहे तर ते ॲटॉमिक रेडियस काय तर ते इन्क्रीज होताना दिसते. पहा की ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसतो. पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की अणुक्रमांक त्या ठिकाणी वाढत जाताना दिसतो आणि याच्यामुळे काय होताना दिसते, अणुत्रिज्या जी आहे तर ते अणुत्रिज्या काय होताना दिसते, वाढत जाताना दिसते. ॲटॉमिक साईज ग्रॅज्युअली इन्क्रीजेस आणि याच्यामुळे असताना ते काय अणुत्रिज्या जी आहे तर ते क्रमाक्रमाने काय दिसते आपल्याला त्या ठिकाणी वाढत जाताना त्या ठिकाणी दिसते. आता यू विल फाइंड दॅट व्हाईल गोईंग डाऊन ए ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर गणामध्ये वरून खाली जात असताना अणूचं आकारमान जे आहे तर ते वाढत जाताना आपल्याला दिसतो. दिस इज बिकॉज व्हाईल गोईंग डाऊन इन ए ग्रुप ए न्यू सेल इज ॲड. आता असं का होताना दिसतं तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की गण जो आहे तर त्या गणामध्ये वरून खाली जात असताना एक नवीन अशा प्रकारचं कवच जे आहे तर त्या कवचाची भर त्या ठिकाणी पडताना दिसते. Therefore, the distance between the outermost electron and the nucleus goes on increase. याच्यामुळे काय होतं नसते, बाह्यतम इलेक्ट्रॉन आणि सेंटरला असणारं जे काय अणुकेंद्र यांच्यामधील अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी वाढत जाताना दिसतं आणि ऍज अ रिझल्ट धिस द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन स्पाइट ऑफ इन्क्रीजिंग द न्यूक्लिअर चार्ज. आणि याच्यामुळे काय होतं नसते आपल्याला त्या ठिकाणी केंद्रकावरील प्रभार जो आहे तर तो प्रभार वाढून सुद्धा अणूचा असणारं जे काय आकारमान जे आहे तर ते आकारमान काय होताना दिसतो, वाढत जाताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पाहू. धन्यवाद.